आता ही पूर्ण बाल्कनी भरली, अगदी मिनी जंगल दिसतंय. पण या गार्डनची सुरुवात कशी झाली, तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल ना, तर व्हिडिओ खाली टॅग करते, नक्की बघा. एका प्लांटपासनं सुरू झालेली ही जर्नी बघा, आता काय मस्त मिनी जंगलचं रूप घेतलंय तिने. बरं चला, आज मला स्वयंपाकात इडली, सांबार, अप्पे, चट्टी, बाई गं, खूप काही बनवायचं होतं. त्यामुळे मी फार लवकर उठले आणि बघा ना, ज्या दिवशी आपल्याला जास्त घाई असते, गडबड असते, नेमकं त्याच दिवशी असं काहीसं होतं. आज सिलेंडर संपलं. थँक गॉड. म्हणजे मी ना आता कुणावर या गोष्टींसाठी डिपेंड नाही. सिलेंडर काढणं काय, लावणं काय, ठेवणं काय, सर्व माझं मीच करते. बरं तेवढंच नाही तर घरातील इतरही कामं, जसं कुठे वायरिंग जोडायची असेल किंवा स्विच बदलायचे असतील, इलेक्ट्रिक बल्ब असू देत किंवा ट्यूब असू देत, तेही माझं मीच चेंज करत असते. खरंच म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मी शिकून घेतलेल्या आहेत. त्यामुळे इतरांवर डिपेंड राहायची मला गरज पडत नाही. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपण इतरांवर डिपेंड राहिलं ना, की त्या ना म्हणजे पेंडिंग पडत राहतात. स्वतःला करता आल्यात की मग आपण त्या पटपटपट आपल्या कलानुसार करून घेत असतो. बरं चला, या सर्व गडबडी आज माझं गरम पाणी आणि निंबूही प्यायचं राहिलेलं. म्हणजे दररोज ते 6 वाजता पिणारे मी, आज 7:30 वाजलेत. होतं असं, कामं एक्स्ट्राची वाढली की मग आपली जी डेली रुटीनची कामं असतात तिला वेळच होतो. आणि तसंच माहीत आहे का, काहीतरी नवीन शिकण्याच्या करण्याच्या नादात काहीतरी जुन्या गोष्टीही म्हणजे मागे पडतात. जशी माझी वाचनाची